चंद्रपुरात नागभीडमध्ये घोडाझरी तलावामध्ये 5 मुलं बुडालेली आहेत। घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेली 5 मुलं तलावात बुडालेली आहेत। चंद्रपूरच्या नागभीड परिसरातली ही घटना। चिमूरमधल्या गावंडे कुटुंबातील 4 मुलांचा यामध्ये समावेश आहे। 5 मुलं बुडालेले आहेत। 2 सख्खे भाऊ आणि 2 चुलत भावांचा यात मृत्यू झालेला आहे। अतिशय दुःखद बातमी आपण चंद्रपुरातून पाहतोय। 2 सख्खे भाऊ आणि 2 चुलत भावांचा यामध्ये समावेश असल्याचं समजतं। एकूण 5चा हा आकडा आहे। त्यातील 4 जण एकाच कुटुंबातले, 2 सख्खे भाऊ, 2 चुलत भाऊ। त्यामुळे त्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली। 5 जणांचा मृत्यू चंद्रपूरच्या नागभीडमध्ये तलावात बुडून झालेला आहे। आपले प्रतिनिधी राहुल असुटकर आपल्यासोबत ऑनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। राहुल, अतिशय दुःखद बातमी म्हणावी लागेल, त्यातही एकाच कुटुंबातल्या 4 मुलांचा मृत्यू झाला। होय विक्रांत, अतिशय दुःखद घटना आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात ब्रिटिशकालीन घोडाझरी तलाव आहे। उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवसात फिरायला येतात। असेच हे मुलं जे आहे चिमूर तालुक्यातील साठगाव या ठिकाणातून 6 मुलं फिरण्यासाठी आले आणि गावंडी कुटुंबातील बाकी मुलं होती। तर या मुलांनी दिवसभर फिरल्यानंतर आज सायंकाळी 4 वाजता ते पाण्यात उतरले आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की 6 मुलं पाण्यात उतरले। त्याच्यापैकी एक 16 वर्षीय आर्यन हेमराज हिंगोले हा कसाबसा त्यातून वाचला आणि त्यांनी बाहेर असलेल्या लोकांना हा घटनाक्रम सांगितला। त्यानंतर या सगळ्या गोष्टी या प्रकाराची माहिती मिळाली आणि जे नागभीड पोलीस आहे त्या ठिकाणी दाखल झाले। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 5ही मुलांचे मृतदेह नागभीड पोलिसांनी बाहेर काढलेले आहे आणि आता पुढील जे हे कारवाई आहे ते करत आहे। मात्र या घटनेनंतर एकच शोक म्हणजे दुःख पसरलेलं आहे की एकाच कुटुंबातील गावंडी कुटुंबातील ती मुलं आहेत आणि 2 सख्खे भाऊ आहेत। आणि धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।